नवरात्रीतील महासप्तमीला म्हणजेच नवरात्रीच्या 7व्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. देवी कालरात्री ही नवदुर्गेच्या आदिशक्तीचे 7वे रूप आहे. कालरात्री याचा अर्थ काळाची रात्र असा होतो व नवदुर्गेतील देवीचे हे रूप सर्वात शक्तिशाली मानले जाते. तिचे स्वरूप अत्यंत भयंकर जरी असले तरी नेहमीच ती शुभफळ देणारी आहे, म्हणूनच तिला शुभकारी असेही म्हणतात. कालरात्रीचे नेत्र हे ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आहेत, तर तिचा रंग हा अंधारासारखा असून अत्यंत लांब व विस्कटलेले केस आहेत. तर मातेच्या गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे. चतुर्भुज असलेल्या या देवीचे उजवे दोन्ही हात नेहमीच वर व अभय मुद्रेत आहेत व भक्तांना जणू तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. तिच्या डाव्या हातात लोखंडी शस्त्र तर दुसऱ्या हातात खडक आहे. तिचे वाहन गाढव आहे व तिने लाल वस्त्र परिधान केले आहे. देवीचे हे रूप सर्व राक्षसी शक्ती, भूत, दुष्ट आत्मा आणि नकारात्मक शक्तीचा नाश करणारे मानले जाते. तर आजच्या या व्हिडिओत सर्व शक्तिशाली माता कालरात्रीच्या या पराक्रमाची कथा आपण जाणून घेऊयात. पौराणिक कथेनुसार शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज नावाचे अत्यंत क्रूर राक्षस होते, ज्याने अख्ख्या विश्वात तांडव मांडला होता. यातील रक्तबीज हा सामान्य असुर नव्हता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचे वरदान मिळवले होते. तुला जेव्हा जेव्हा कोणी मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुझ्या शरीरातील जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या एका थेंबातून असंख्य रक्तबीज जन्माला येतील. याच वरदानामुळे या रक्तबीज असुराने त्रिलोक्यात दहशत माजला होता व याला भयभीत होऊन त्यावेळी सर्व देव भगवान शिवशंकराकडे गेले. महादेवानी देवतांना चिंतेत पाहताच त्याचे कारण विचारले. देवता म्हणाले, हे भोलेनाथ, या शुंभ व निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांनी आपल्या कृत्याने आम्हा सर्वांना त्रास दिला आहे. आपण कृपया यावर काहीतरी मार्ग काढावा. हे ऐकून महादेवानी माता पार्वतीकडे पाहिले व या आदिशक्तीला राक्षसांचा वध करण्याची विनंती केली व आदिशक्तीने महादेवाच्या विनंतीचा आदर केला व राक्षसांचा नाश करण्यासाठी दुर्गेचे रूप धारण केले व तिने राक्षसांना युद्धासाठी आव्हान दिले. या दुर्गा मातेला पाहून सर्व राक्षस भयभीत झाले, पण तरीही त्यांनी त्यांची सर्व शक्ती एकवटली व मातेशी युद्ध केले. तेव्हा या आदिशक्तीने युद्धात प्रथम शुंभ व निशुंभाचा वध केला. त्यानंतर देवीने रक्तबीज राक्षसाशी युद्ध सुरू केले, पण रक्तबीजाला अमरत्वाचे वरदान होते. त्यामुळे देवीने अनेक वेळा हल्ला करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेवटी दुर्गा मातेच्या शरीरातून दिव्य ऊर्जा प्रकट झाली व यातून कालरात्री देवीची निर्मिती झाली. रक्तबीज हा अत्यंत शक्तिशाली असला तरीही या कालरात्रीला पराभूत करण्याची शक्ती त्याच्यात नव्हती. आई कालरात्रीने रक्तबीजाला तिच्या दिव्य शस्त्राने मारले, पण जसजसे रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडायला लागले तसतसे असंख्य राक्षसांची उत्पत्ती व्हायची. शेवटी बुद्धीची देवता भगवान गणेशाने मातेस योग्य निवारण सुचविले व मातेने असंख्य राक्षसांचा व रक्तबीजाचा वध करून तिने त्यांचे रक्त ग्रहण केले व या सृष्टीतून या आसुरी शक्तीपासून सुटका केली. अशी ही कालरात्रीची कथा. कालरात्री ही अंधकारमय परिस्थिती नष्ट करणारी शक्ती आहे. त्यामुळे या नवरात्रीत कालरात्री देवीचे पूजन केल्याने अकाल मृत्यूचे भय राहत नाही व भक्तांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे आई कालरात्री निवारण करते अशी मान्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये ओम देवी कालरात्रे नमः असे लिहिण्यास विसरू नका.